तर हे धनची स्क्रीन आहे, दिसते ना सेम. एक सेकंड ना, स्क्रीन शेअर करतो मी. स्क्रीन शेअर केलेलं नाही बहुतेक. म्हणजे हा स्क्रीन शेअर केलं धन याच्यामध्ये. आता मी ट्रेड केलेलं दाखवतो. याच्यामध्ये त्या मनीवरती जायचं. मनीवरती गेल्यानंतर ट्रेडर्स डायरी मध्ये दाखवते की किती दिवस ट्रेड केले, किती लॉस, किती प्रॉफिट, सगळं दाखवते याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये थोडस अलाउड नव्हतं मला. याच्यामध्ये ट्रेडर्स डायरी ह्या महिन्यामध्ये तर नाही, हे मंथ वाईज आहे, नोव्हेंबर मंथ. तर याच्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये गेलं म्हणजे ऑक्टोबर मध्ये 2391 रुपये मिळाले प्रॉफिट. याच्यामध्ये टोटल प्रॉफिट. हा, ऑक्टोबर महिन्यामध्ये ट्रेड केलंय. नंतर ते कसं आहे, आता मी स्वतः याच्यामध्ये हे चालवल्यामुळं ते डे वाईज पण दिलं इथं. 14 ऑक्टोबरला किती मिळाले, 8 ऑक्टोबरला किती मिळाले, 6 ऑक्टोबरला किती मिळाले आणि 1 ऑक्टोबरला किती मिळाले. आणि सगळे हे त्याच्यामध्ये 4 ट्रेड घेतलं, चारही प्रॉफिट आहे. टोटल नंबर ऑफ डेज यू आर प्रॉफिटेबल फॉर 4/4 ट्रेड डेज, म्हणजे 100% रेशो आपला सक्सेस आहे याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट असं आहे की याच्यामध्ये ईटीएफ म्हणून एक आहे आपल्याला. ईटीएफ ट्रेड मध्ये इथं गेलो आपण. आता हे 1 इयर रिटर्न, हायएस्ट रिटर्न 1 इयर वा 52% आहेत. म्हणजे जगातली कुठलीच बँक 52% रिटर्न देत नाही. हे आयसीआयसीआय प्रो सिल्वर ईटीएफ ने दिलेलं आहे. एक नाही, असे 10 आहेत. 10 फंड. या 10 फंडामध्ये आपण डेली ट्रेड करू शकतो, बाय आणि सेल करू शकतो. फॉर एक्झाम्पल, याच्यात मोमेंटम नसते. आता मार्केट आहे, इंडायसेस. हे मार्केट सकाळी उठल्या उठल्या इथं क्लिक करायचं, मार्केटमध्ये जायचं, इंडेक्समध्ये जायचं, एनएससी मध्ये जायचं. एनएससी मध्ये गेल्यानंतर हे दोन मार्केटचं बघायचं, निफ्टी बँक आणि निफ्टी 50. निफ्टी बँक म्हणजे आपले जे पीएसयू सेक्टरचे बँक आहेत त्याचा इंडेक्स आहे. निफ्टी 50 म्हणजे भारतातल्या टॉप 50 कंपनीचे एक इंडेक्स ठरलेलं आहे. फ्रायडेला काय खाली गेलं एवढे पॉईंट. खाली गेले म्हणजे हे अपॉर्च्युनिटी आहे. तर त्याचा फंड कुठला आहे? निफ्टी 50चा हा फंड आहे. 291, ₹1.50 खाली गेलं. त्याला लगेच खाली गेल्यानंतर लगेच बाय करायचं. मार्केटला कधी जायचं नाही, लिमिटला जायचं. इथं प्राइस टाकायचं आपण. क्वांटिटी किती, आपल्याकडे जेवढे पैसे असतील तेवढे ते दाखवते. इथं तुमच्याकडे फंड किती आहे आणि किती क्वांटिटी आपण घेऊ शकतो. इन्स्टंट बायवर क्लिक करायचं. इन्व्हेस्टिंगवर जायचं, ट्रेडिंगवर जायचं नाही. ट्रेडिंग म्हणजे हे. इन्व्हेस्टिंग म्हणजे आजच्या आज जरी प्रॉफिट झाला आपण विकू शकतो, किंवा जर आज नाही झालं तर उद्या, परवा किंवा 1 आठवड्यानंतर. हे झालं. ह्या फंडमध्येच करायचं, कारण ते प्रत्येक घंट्याला आणि दिवसाला हे बदलत राहते इंडेक्स. आणि ह्या इंडेक्सच्या जोरावर हे ईटीएफ काम करते आणि ह्या ईटीएफ मध्ये आपल्याला पैसा मिळतोय. इथं तो 10,000 करू शकतो आपण, 1 लाख करू शकतो, 10 लाख, 1 कोटी, किती अनलिमिटेड प्राइस. आणि चार्जेस खूप खूप कमी आहेत ह्याचे. चार्जेस एकदम नेग्लिजिबल असल्यासारखं आहे. आणि याचं युजर इंटरफेस एवढं चांगलं आहे, इंडियामध्ये कुठल्याच ब्रोकरचं नाही. एक झिरोदाच आहे, पण त्याचं कसं आहे की कस्टमर जास्त असल्यामुळं एकदम पीक अवर मध्ये सस्पेंड होतं त्याचं ट्रेड घेत असताना. म्हणजे आता हे जर लाईव्ह ट्रेड मध्ये आपण जर बाय केलो, तर मी लाईव्ह ट्रेड मध्ये सांगू शकतो की आपण कोणती कोणती स्ट्रॅटेजी यूज करू शकतो. आणि ते प्रॉफिट मिळाल्यानंतर ते आपल्याला कळतं की अरे हे अशी स्ट्रॅटेजी होती. हे ऑर्डर घेतली, ते ऑर्डर मध्ये जाऊन बघायचं इथं ऑर्डर आहे का नाही आहे. एक्झिक्यूट झाली का नाही झाली ऑर्डर मध्ये. पोझिशन म्हणजे झाले, एक्झिक्यूट झालेली ऑर्डर पोझिशन मध्ये बघू शकतो की आजचं प्रॉफिट किती आहे. प्रॉफिट आहे का लॉस आहे. पोर्टफोलिओ मध्ये एखादा कालचे जे शेअर्स घेतलेले किंवा मागचे 5 महिन्याचे, 6 महिन्याचे, ते आपण पोर्टफोलिओ मध्ये बघू शकतो इथे. आणि ह्या मनीवर टॅबवरती क्लिक केलं, ते डिवाइस आपल्याला ट्रेड करते की कोणत्या महिन्यात किती ट्रेड झालं, किती रुपये होते. हे सगळं आपल्याला हे कळू शकतं असं. वाईज आहे, हे वीकली आहे, हे इयरली सुद्धा आहे. असं आहे. हा.
आणि याच्यामध्ये दुसरी गोष्ट असं आहे की विथड्रॉ मनी, हे जे विथड्रॉ जे मनी आहे, आपल्याला समजा मला 2258 मिळाले, मी विथड्रॉ लगेच करू शकतो आणि 2 तासामध्ये इथं टाकू शकतो मी 2250. प्रोसीड टू नेक्स्ट याच्यावरती क्लिक केल्यानंतर 2 तासात आपल्या बँक अकाउंटला पैसे जमा होतात. बाकीच्या याच्यामध्ये कसं आहे की तुम्हाला सकाळी 8:30च्या आतच टाकलं पाहिजे, 8 घंट्यानंतर येणार. त्याच्यामध्ये 2-3 तासातच तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंटला येणार. हे एक चांगले सोय आहे. एक दुसरी गोष्ट म्हणजे एवढं हे नॉलेज याच्यामध्ये की तुम्हाला प्राइस ऍक्शन स्टॉक्सवर जर गेलो ना आपण, याच्यामध्ये आउट परफॉर्म कोणतं करतंय स्टॉक्स, पर्सेंटेज वाईज किती वाढलंय. हो, भारत इलेक्ट्रॉनिक्स 4% वाढलंय फ्रायडेला. हो, तेवढा आपल्याला फायदा झाला असता. आयशर मोटर्स, श्रीराम फायनान्स किंवा याचं एक्स्ट्रीम ओपनिंग म्हणजे ज्या स्टॉकची एकदम हाय ओपनिंग झाली ते स्टॉक्स कोणते? विलियन बायोमेडिकल, शुभलक्ष्मी ज्वेलर्स, श्रीराम प्रोटीन, एएमडी इंडस्ट्रीज किंवा प्राइस मूव्हर्स. सगळ्यात जास्त प्राइस मूव्हर कुणाचा आहे? हे 20% म्हणजे सर्किट लागलेलं आहे. युरोटेक्स इंडस्ट्रीज अँड एक्सपोर्ट्स. ब्रेकआउट कोणते? ब्रेकआउट म्हणजे एकदम बिग मोमेंट कोणतं घेतलेली? युरोटेक्स, नवीन फ्लोरिन्स, प्राईम केबल, आयडीबीआय बँक आहे, आयडीएफसी फर्स्ट बँक आहे, बँक ऑफ बरोडा. तर वॉल्यूम म्हणजे बायर्स आणि सेलर्स 5 लाख. ह्याचं एक असं मिनिमम क्रायटेरिया सांगितलं जातं की 5 लाखाच्या वरती जर वॉल्यूम राहिलं तर त्यामध्ये ट्रेड घेणं सोयीस्कर राहते. आता हे 5 लाखापेक्षा जास्त आहेत हे सगळे. एक एक कोटी मधले व्हॉल्यूम आहेत. म्हणजे बायर्स आणि सेलर्स किती आहेत, सर्किट किती लागलं. सर्किट म्हणजे एखाद्याचं 10% एका दिवसाला किंवा 20% एका दिवसाला किती वाढलं, अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट. लोअर सर्किट म्हणजे स्टॉक जर खाली गेला तर त्याचं सर्किट किती लागले ते दाखवतं. ते लाईव्ह मार्केट असेल तर हे दाखवलं असतं. आता लाईव्ह मार्केटमध्ये नाही. बाय व्हॅल्यू म्हणजे ज्याची किंमत आहे ₹710 वगैरे, ते त्या दिवशी म्हणजे फ्रायडेचं कुठलं स्टॉक जास्त गेलंय. नवीन फ्लोरिन, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज. म्हणजे एवढं डिटेल कुठल्याच ब्रोकरमध्ये नाही. आणि याच्यामध्ये तुम्हाला सगळं म्हणजे फक्त वाचता आलं पाहिजे की काय आहे, ब्रेकआउट काय, प्राइस मूव्हर्स म्हणजे काय, एक्स्ट्रीम ओपनिंग म्हणजे काय, किंवा जे काही आउट परफॉर्मर इंट्राडे मूव्हर्स म्हणजे काय. इंट्राडे म्हणजे त्या दिवशीच ते स्टॉक खूप त्यांचं हे झालं, ग्रोथ झाली 4.5%. सिनॉप्टिक टेक्नॉलॉजी, शुभलक्ष्मी ज्वेल 3%, हे 3%. म्हणजे हे दिवसाचं आहे बरं का, हे 3% असं आहे. आता कार्पोरेट ऍक्शन म्हणजे प्रत्येक स्टॉकचं काय राहते की त्याचं डिव्हिडंड राहते. स्टॉकचं कॉर्पोरेट ऍक्शन. तर याच्यामध्ये गेलो आपण, श्रीराम सिमेंट, इथं पर्सेंटेज डिव्हिडंड दिले ₹80. जर तुझ्याकडे 10 शेअर राहिले तर ₹800 श्री सिमेंट देणार. तर याची पण एक स्ट्रॅटेजी आहे. तुम्ही फक्त 2 दिवस होल्डिंग पाहिजे. ह्या डेट डिक्लेअर कधी आहे ते बघायचं आपण गुगलला, आणि त्याच्या 2 दिवस अगोदर होल्डिंग ठेवायची त्याची. आणि नाही नाही, एक्सपायरी नाही, याच्यात एक्सपायरी नावाची गोष्टच नाही. ते ऑप्शन मध्ये हे इक्विटी आहे, कम्प्लिटली इक्विटी. इक्विटी म्हणजे शेतात आंब्याचं झाड लावल्यासारखं थोडक्यात. आज्याने लावलं, मुलांनी खाल्लं, नातूंनी खाल्लं, तसा प्रकार आहे. एखाद्याने शेअर घेतलं, विसरून जरी गेलं, त्याचं डिव्हिडंड येतो, बोनस शेअर मिळतं, न्यूज आहे, आयपीओ आहे, नवीन शेअर्सचे. आता लेन्सकार्टचा आयपीओ आहे, हे ग्रोचा आयपीओ आहे. म्हणजे हे नवीन आयपीओ हे लेन्सकार्ट म्हणून आहे, चष्म्याची कंपनी आहे, लेन्सकार्ट सोल्युशन्स. आणि आयपीओ भरत असताना कधी त्याचं जे मॅक्झिमम बिड प्राइस आहे ते भरायचं. आता मॅक्झिमम बिड प्राइस म्हणजे याचं प्राइस बँड हे आहे, प्राइस रेंज म्हणतात त्याला, 382 ते 402. 402 जर भरलं तर त्याला लागू शकतंय. बरेच जण काय करतात, 382लाच भरतात प्राइस, किंवा आधी मधी 392-90, मग त्याला लागत नाही. तसं आहे, दाट लागण्याची शक्यता म्हणजे त्याचं कट ऑफ प्राइस जे आहे 402, तिथं हे केलं तर आयपीओ लागू शकतात. हे ग्रोचं एक आयपीओ आले मार्केटमध्ये. या आयपीओ ला खूप कमी पैसे लागतात, पण आयपीओ पेक्षा बाकी इतर गोष्टी आहेत भरपूर. ईटीएफ आहे, स्टॉक्स आहे,
मी काही रिकमेंड करणार नाही हे कमोडिटी, फ्युचर, बॉन्ड्स, ऑप्शन्स हे हायली व्होलाटाईल आहे. तिथं रिस्क एवढा आहे की भयंकर रिस्क. 100 मधून 2 ट्रेडरच प्रॉफिट कमवतात. बाकीचे 98 ट्रेडर लॉस करतात त्याच्यात ऑप्शनमध्ये. पुट कॉल जे ना हा. जर ज्याला इच्छा आहे पुट कॉल मध्ये करायची ते आपल्याकडे सुद्धा ते सुद्धा आहे. पण मी ते कारण लॉंग टर्म जर सस्टेन व्हायचं झालं मार्केटमध्ये तर बेस्ट ऑप्शन आहे स्टॉक्स इक्विटी. हा ऑप्शनचं तेच आहे ना. आता हे आयपीओ आलंय याचं ग्रोचं. ग्रोला फायदा ऑप्शन मधूनच आहे. 3,200 कोटीचा रेव्हेन्यू जनरेट झालं फक्त ऑप्शन मधून. तू जर युट्यूबला मारलं तर तुला समजून जाईल की ऑप्शन म्हणजे काय. मी ऑप्शन सजेस्टच करणार नाही. कारण तू आज येशील 1 लाख रुपये घेऊन उद्या झिरो होऊन जातील तुझ्या ऑप्शन मध्ये. तो कार्यक्रम संपला मग ते पैसे घेऊन यायचे आणि देवाला प्रसाद चढिल्यासारखं काम आहे. त्यामुळे मी कुणाला हा ऑप्शन सांगतच नाही. लॉंग टर्म राहायचं झालं ते कारण ते कसं जुगार आहे ऑप्शन म्हणजे कम्प्लीट. आता याच्यामध्ये इक्विटीमध्ये कसं आहे बऱ्याच गोष्टी आहेत. स्टॉकचे चढ उतार आहे, कॉर्पोरेट ऍक्शन आहे. कॉर्पोरेट ऍक्शन मध्ये काय डिव्हिडंड आहे. हा हे जे कंपनी आहेत आता इथे ते दाखवते कॉर्पोरेट ऍक्शन मधले जे 5-6 कंपन्या आहेत ते 3 तारखेला हे करतात. 3 नोव्हेंबरला काय म्हणतो आपण त्याला डिव्हिडंड देत आहेत एवढं. आता ह्या कंपनीचे जर शेअर होल्डिंग केलो आपण 10 म्हणलं तर ह्याच्या लगेच आपल्याला 5 दिवसामध्ये 800 रुपये मिळून जातात. तिसऱ्या दिवशी श्री सिमेंट. हा श्री सिमेंट जर आज किती आहे तारीख 2 आहे. 2 म्हणजे याची डेट गेली निघून. आता हे 4 तारखेचं आपण घेऊ शकतो. कोणता आहे रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. याचं 1 रुपये आहे. 1 रुपये म्हणजे खूपच कमी झालं. क्वांटिटी जास्त पाहिजे. आता ह्याचं 9 रुपये आहे. कुठलं आहे ते निपॉन लाईफ इंडिया एएमसी. जर याचे आपण होल्डिंग आता हे शेअर्स कमी आहे. वैभव ग्लोबल ह्याचं शेअरची व्हॅल्यू कमी आहे. ह्याचं जर आपण एक 100 क्वांटिटी घेतलो याची तर 100 गुणिले 1.5 रुपये तेवढं आपल्याला डिव्हिडंड मिळते. लगेच आपण हे सेल करून दुसरं स्टॉक पण घेऊ शकतो. फक्त याची कंडिशन काय 2 दिवस ठेवायचं. 2 दिवस होल्डिंग ठेवायचं. रेकॉर्डिंग झालं की ते आपल्याला हे डिव्हिडंड ऑटोमॅटिक आपल्या बँक खात्याला येते असं. त्याच्यामध्ये ईजीएम आहे, स्प्लिट होतं शेअर, अॅन्युअल जनरल मीटिंग आहे, कंपनी बोनस देते. आता बोनस देणारी कंपनी एचडीएफसी, एएमसी आणि हे सप्रे संप्रे न्यूट्रिशन्स. तर संप्रे न्यूट्रिशन तेवढं काही नाही पण एचडीएफसी नावाजलेली आहे. तर हे आपण घेऊ शकतो. असं आहे म्हणजे जर 10 शेअर घेतलं तर हे कंपनी एकास एक देणार म्हणजे 20 शेअर्स आपले झाले. म्हणजे हे जे मॅजिक आहे ते फक्त इक्विटीमध्ये आहे. असं आहे. तुम्ही डेली ट्रेड करता येते तिकडे तुम्हाला ह्या गोष्टीचा फायदा घेता येतो. डिव्हिडंड, बोनस, स्प्लिट त्याचा फायदाच आहे. आणि ऑर्डर इतर गोष्टी काही ऑर्डर मिळाली मोठी त्याचा प्रॉफिट आला आणि शेअर मार्केटचं प्राइस वाढलं त्या दिवशी जोरात. ह्या अशा बऱ्याच अनेक गोष्टी आहेत आणि कमीत कमी चार्जेस मध्ये आहे. त्यामुळे त्याच्यामुळे हे एक फायदा आहे. आणि याच्यामध्ये आपण सेक्टर वाईज इथे आपण विश लिस्ट तयार करू शकतो. तर हे बँक्स आहेत इथं कॅनरा बँक, आयडीबीआय बँक, युनियन बँक. हे एक वर क्लिक केलं निफ्टी 50चे शेअर्स दिसतात 50. 3 वरती क्लिक केलं हाय डिव्हिडंड देणारे शेअर्स ओएनजीसी, कोल इंडिया, वेदांत. 4 वरती क्लिक केलं हे जनरल आपण लिस्ट तयार करू शकतो. एफ म्हणजे हे एफएनओ फ्युचर अँड ऑप्शन स्टॉक्स ज्याची की हाय व्हॉलॅटिलिटी असते. त्याच्यावर आपण हे करू शकतो. एफएनओ हे कम्प्लिटली एफएनओ इंडेक्स. याच्यामध्ये तुम्ही इंडेक्स हे बघून तिकडे ट्रेड करू शकता. म्हणजे एवढं प्रिसाइजली दिलेलं आहे की कुठल्याच तुम्हाला याची युट्यूबची गरज नाही किंवा गुगलमध्ये सर्च करायची गरज नाही. फक्त टॅबवर क्लिक करायचं, रीड करायचं आणि माहिती घ्यायचं. फक्त इंग्लिशमध्ये दिलेलं आहे तेवढं आले की झालं संपलं असं. व्हेरी व्हेरी सिम्पल. हा आणि खूप चांगलं आहे. मी तर सगळ्याला सजेस्ट करतो की याच्यामध्ये हे करायला घ्यायचं ट्रेडिंग करायला पाहिजे. कारण दर दिवसाला 1 लाख कोटीचं टर्नओव्हर होते मार्केटमध्ये.
आणि त्या मार्केटमध्येच आपण हा दर दिवसाला 1 लाख करोड. आणि ह्याचं बरेच हे जे ऑप्शन करणार आहे त्याला हे ऑप्शन ट्रेडर्स व्ह्यूज आहेत. वेगवेगळं आपल्याला वेगवेगळे चार्ट बघता येतं. हे अल्गो ट्रेड घेणाऱ्याला हे जे एक्झिक्यूट आहे हे अल्गो ट्रेडचं आहे, की तुमचा पैसा तुम्ही 51,000 लावलाय. तुम्हाला प्रीमियम द्यायचं आहे ₹4,470. तुमचं प्रॉफिट येईल ₹3,030. मॅक्स लॉस होईल तुमचं 4,470. प्रॉफिट आलं तर 6%. हे ऑप्शन आहे. हा, तुम्हाला हे म्हणजे रेडीमेड आहे, काय डोकं लावायची गरज नाही, शिकायची गरज नाही, काही नाही. हे कॉल आहेत 2. 165चं एक कॉल घेतलंय, 105चं घेतलंय. म्हणजे हे अल्गो ट्रेडिंग म्हणतात त्याला. अल्गो ट्रेडर म्हणजे ते बँकेचं ट्रेडिंग राहतं ना, ते लोक करतात. पण ते आताच आपल्याला तिकडे जायचं नाही किंवा ते करायचंच नाही. इक्विटीमध्ये जर केलं तर कन्सिस्टंटली आपल्याला मिळतो. ट्रेडिंग व्ह्यूज आहे. याच्यासारखं ट्रेडिंग व्ह्यू कुणाचंच नाही. कारण याच्यामध्ये एवढं डिटेल आहे की तुम्हाला हे 1 दिवसाचं चार्ट आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे चार्ट मिळतात. फॉर एक्झाम्पल 1 वीकला कुठं होतं मार्केट, 1 महिन्याखाली कुठं होतं, 3 महिन्याखाली कुठं होतं, 6 महिन्याखाली कुठं होतं निफ्टी 50. आता निफ्टी 50ला आपण इथे जर घेतलो असतो, बाय केलो असतो, ह्या लेवलला सेल केलो असतो, एवढं प्रॉफिट आपल्याला मिळालं असतं. म्हणजे हे लाखोमधलं प्रॉफिट आहे. आज इंडेक्स एवढे गेले म्हणजे ह्या इंडेक्स मधले जे कंपन्या आहेत त्याचं जर आपण घेतलं तर ते खूपच फायदा होतो. ह्याचा ऑलरेडी मी लावलेला आहे चार्ट, RSI चार्ट. हा, निफ्टी 50 मध्ये आता हे 6 महिने आहे, 1 इयर आहे, 3 इयर आहे, 5 इयर आहे. म्हणजे ह्या माणूस आणि इंडेक्स वरच जाणार, खाली नाही जाणार. कारण इथून सुरुवात झाली इंडेक्सची 12,000 पासून, आज 25,000 ला गेलं. ऑब्व्हियसली प्रॉफिट आहे. इव्हन लॉकडाऊन मध्ये जे कोविडचं हे होतं त्याच्यामध्ये सुद्धा व्ही शेप रिकव्हरी आहे. 2019 मध्ये इथं कोसळलेलं मार्केट 1.5 वर्षामध्ये मार्केट रिकव्हर केलंय. ज्यांनी 1-1 लाख लावले त्याचे 10-10 लाख झाले आज. हा, हा, आता नाही, आता सुद्धा काही वेळ गेली नाही. कुठलंही करेक्शन मार्केटमध्ये एवढे ऑपॉर्च्युनिटी आहेत की एव्हरी डे वी विल गेट समथिंग न्यू ऑपॉर्च्युनिटी. एवढे शेअर्स आहेत, 3,000 पेक्षा जास्त लिस्टेड आहेत. काही ना काही ऍक्शन होत राहतं. करेक्शन येतं, इंडेक्समध्ये करेक्शन येतं, स्टॉकमध्ये करेक्शन येतं, तिथे घेऊ शकतो. असं नाही की अरे संधी गेली असं नाही. आणि मार्केट खाली जायची वाट पण बघायची नाही. एंट्री घ्यायचं, त्याच्यामध्ये होतच राहणार आपल्याला प्रॉफिट असं. हा. तर हे अशा प्रकारे आहे. हा.